मोहाडी तालुक्यातील बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातील बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात 19 जून रोजी दुपारी रुग्ण कल्याण समितीची बैठक सुरू असतानाच समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी येथील डॉक्टराला मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे। 19 जून रोजी दुपारी तालुक्यातील बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची बैठक सुरू असताना जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी पंचायत समिती सदस्याला बैठकीचं निमंत्रण का दिलं नाही या कारणावरून ईश्वरकर यांनी डॉक्टरांसोबत वाद घालून त्यांना मारहाण केलेली आहे। या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी पवन पाचघरे यांनी नरेश ईश्वरकर यांच्या विरोधात रात्री उशिरा मोहाडी पोलिसात तक्रार दाखल केली। त्यावरून पोलिसांनी ईश्वरकर यांच्यावर कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेचा पुढचा तपास मोहाडी पोलीस करत आहेत। विषय असा झाला का काल तिथं 1 वाजता आमची मीटिंग होती आणि मीटिंग असताना मी बरोबर तिथं टायमावर पोहोचलो आधी आणि सदस्य काही वेळानं आले आणि त्याच्यानंतर जसा पोहोचत होतो मी तेव्हा मला एका पेशंटने विचारलं की बाई इथं बरोबर सोयी नाही होत, माझ्यावर तर पेशंट भडकले। मी मग त्याच्यानं ठीक आहे म्हटलं, पाहून टाकून त्यांना असं समजून सांगितलं ज्या बी काही तुटे असेल तर करून टाकू आपण। आणि त्याच्यानंतर सुद्धा मी त्यांना काही बोललो नाही। मी तिकडे चेंबरमध्ये गेलो आणि चेंबरमध्ये गेल्यानंतर सर्व चर्चा आम्ही करत होतो। बाकी मीटिंगला सुरुवात झाली। मीटिंगला सुरुवात झाल्यानंतर तेव्हा 1:10 झाले होते आणि 1:10 झाले असताना त्यांना काय विचारपूस केलं का भाई या कमिटीला काय अधिकार, कमिटीमध्ये कोण आहेत हे तुम्हाला माहित नाही आहे का? आधीच आपली कमिटी ठरलेली आहे, तुम्ही भलत्याला बोलवल्या असं वगैरे त्यांना आम्ही सांगितलं। तेव्हा ते भडकले, हा माझा अधिकार आहे। हा मी एवढे वाईट शब्दात बोलले तर ज्याची काही हद नाही, मी सांगू नाही शकत। सदस्याला सुद्धा बोलले, त्याच्यामुळे ते थोडंसं वादावाद तिथं झाला। नाही झाला असं नाही, वादावाद झाला, पण तेवढा काही प्रकार काही मारहाणीचा खूप झाला नव्हता। वादावाद झाला जरूर, पण त्या गोष्टी आम्ही जनप्रतिनिधी आहोत आणि तिच्या अध्यक्ष मी त्या कमिटीच्या आहे आणि तो विचाराच्या कमिटीला संपूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकारामुळे आम्ही त्याला विचारपूस केलं। आम्ही काही झगडा करायसाठी तिथं मी जिल्हा परिषद मला लोकांनी त्यासाठी नाही पाठवलं, लोकांची सेवा करण्यासाठी पाठवलं। आणि तो सर्व काही निपटल्याच्या नंतर सभापती महोदय आलते आणि त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद अधिकारी सुद्धा आलते आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना सर्व गोष्टी समजून सर्वांना सांगितण्यात आला आणि त्या झाल्यानंतर त्यांनी रात्रीला 10:30 वाजता रिपोर्ट टाकायला गेले आणि रात्री 10:30 वाजता रिपोर्ट का बरं टाकले, कोणाच्या म्हणल्याहून टाकले आणि का बरं टाकले, म्हणजे त्यांच्या आम्हाला कुठंतरी फसवण्याच्या एक कारस्थान रचून सणारी ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहे। त्या चौकशीमध्ये समोर येतील।